तुळशी विवाह हा परवा 2 नोव्हेंबर 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. तर त्यासाठीचा शुभ मुहूर्त काय आहे, शास्त्रोक्त पद्धतीनं तुळशी विवाह हा कसा करायला हवा, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे यंदा 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:31 शुक्ल पक्षातील द्वादशा तिथीला सुरुवात होईल. तसेच ही तिथी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 5:07 वाजेपर्यंत संपेल. त्यामुळे 2 नोव्हेंबर रोजी प्रदोष काळात तुलसी विवाह साजरा करण्यात येईल. याशिवाय तुम्ही 3, 4, 5 या तारखेलाही म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगमध्ये तुलसी विवाह करू शकता. तुलसी विवाह हा कधीही गोरख मुहूर्तावरती केला जातो. तर तुम्ही या प्रदोष काळात 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत कधीही करू शकता. ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेला तुम्ही तुलसी विवाह करू शकता. तर तुलसी विवाह का केला जातो? आपल्या संसारात सुख समृद्धी नांदावी आणि नवरा बायकोंमधील गोडवा असाच टिकून राहावा, नात्यांमध्ये जिव्हाळा आणि प्रेम वाढावं, म्हणूनच आपण तुलसी माता आणि बाळकृष्ण स्वरूपातील भगवान विष्णूंचं विवाह लावून द्यायचा असतो. तर याची पूजा मांडणी कशी करायची, चला आपण बघूया. आधी जर तुम्ही कधी तुलसी विवाह केला नसेल तर यंदा मात्र नक्की करा, कारण घरातील सौख्य टिकून राहावं. घरात कोणाचं लग्न होत नसेल तर तुलसी विवाह करणं अतिशय गरजेचं असतं. त्यासाठी मी 2 पाट मांडून घेतलेत आणि त्याच्यावरती लाल वस्त्र ठेवून घेतले. त्याच्यावरती तुमच्याकडं जे काही तुलसी वृंदावन असेल तर ते ठेवून द्यायचं. माझ्याकडं असं छोटंसं कुंडीत लावलेलं तुळशीचं रोपटं होतं, तर ते तुळशी वृंदावन मी एका पाटावरती ठेवले आणि त्याला आपण नवरीप्रमाणे सजवायचं असतं. तर त्याच्या डोक्यावरती चुनरी टाकली. ज्यांना शक्य असेल ते चुनरी टाकतात, काही लाल ओढणी वापरतात, ज्यांना शक्य असेल तर ते साडीही नेसवतात. ज्या पद्धतीनं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीनं तुळशी वृंदावन सजवायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पाटावरती आपल्याला चौक मांडून घ्यायचा आहे. तुम्ही लग्नात पाहिलं असेल चौक कसा मांडायचा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तांदूळ किंवा गव्हाची रास करून घ्यायची आणि त्याचा अशा पद्धतीनं चौक मांडून घ्यायचा. आणि आता या चौकावरती आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. कलश स्थापन करण्यासाठी एक तांब्या घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये 80% भरेल इतपत पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये एक सुपारी, एक नाणं, हळद, कुंकू, अक्षता आणि एखादं फूल व्हायचं. त्याच्यानंतर आपण याच्यावरती 5 नागवेलीची पानं किंवा 5 आंब्याची पानं, जे तुम्हाला शक्य असेल तर ते ठेवून द्यायचं आणि त्याच्यावरती नारळ ठेवायचा. आणि या कलशाला स्वस्तिक काढायला अजिबात विसरायचं नाही. स्वस्तिक कसं काढायचं हे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मीही सांगितलं आहे. याप्रमाणे स्वस्तिक काढायचं. दोन्ही बाजूला 2-2 अशी बोटं उठवायची. त्याच्यावरती एक नारळ ठेवायचा आणि त्या नारळाचीही हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करायची. ही सगळी पूजा मांडणी करायच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल तर मी दिवा लावून ठेवलाय. दिवा लावल्याशिवाय कुठल्याही पूजेला सुरुवात होत नाही. अग्नीच्या साक्षीनंच आपण पूजेला सुरुवात करायची असते. त्याच्यानंतर आपण तुळशी मातेची ही हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं वाहून पूजा करून घ्यायची. आता गणपती बाप्पाची आणि बाळकृष्ण स्वरूपातील विष्णू भगवान म्हणजे श्रीकृष्णाची किंवा तुमच्याकडे श्रीकृष्णांची मूर्ती जरी असेल तर त्याचीही तुम्ही हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करू शकता. एक ताम्हण घ्यायचं, त्याच्यामध्ये गणपती बाप्पाला ठेवायचं आणि त्यांना दुधाने किंवा पाण्याने, जे तुम्हाला शक्य असेल तर त्यानं अभिषेक घालायचं. अभिषेक घालताना ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा. त्याच्यानंतर बाळकृष्ण स्वरूपातील भगवान विष्णूंची ही मूर्ती घ्यायची आणि त्यालाही दुधानं, पंचामृतानं किंवा पाण्यानं, जे तुम्हाला शक्य होईल त्यानं अभिषेक घालून घ्यायचा. जर तुमच्याकडं लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीलाही आपल्याला अभिषेक घालायचा आहे. या दिवशी सगळ्या देवांना स्वच्छ पाण्यानं अभिषेक घालून नंतरच त्यांची पूजा करायची आहे. आता गणपतीची पूजा केल्याशिवाय कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात होत नाही. तर छोटीशी तांदळाची रास करायची, त्याच्यावरती गणपती बाप्पांना स्थापन करायचं. त्यांना ही हळद, कुंकू, अष्टगंध लावून, फुलं वाहून
त्यांची पूजा करून घ्यायची. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे बाळकृष्ण भगवानांची पूजा. तर आपल्याकडं जो छोटासा श्रीकृष्ण असतो तर त्याला एक बसायला आसन द्यायचं, त्याच्यावरती त्यांची मूर्ती ठेवायची. जर तुमच्याकडं असेल तर सजवायला त्यांना जो ड्रेस वस्त्र असतात ती घालायची. त्यांचंही हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची. जर तुमच्याकडं लक्ष्मी मातेचा आणि विष्णू भगवानांचा फोटो असेल तर तोही तुम्ही पूजू शकता. त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्ती ही तुळशीमध्ये पूजून घ्यायची आहे. तर तुळशीमध्ये मी एक आसन ठेवलं, त्याच्यावरती थोडंसं अक्षता टाकल्या आणि लक्ष्मी मातेची मूर्ती मी त्याच्यावरती ठेवली. तिच्यासाठी जी वस्त्र आणली होती तर ती वस्त्रही तिला घालून घेतले. तुमच्याकडे असतील तर घाला, नसतील तर तिचीही हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची. तुळशीमध्ये जर तुम्हाला मिळाल्या तर चिंच, आवळे आणि बोरं या गोष्टी तुळशीच्या बुडापाशी ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर माता लक्ष्मीला घरात जे काही सोनं असेल ते किंवा आपण गौरीसाठी जे दागिने आणतो तर ते दागिने घालून छान असं सजवून घ्यायचं. या दिवशी तुळशी मातेला तुम्ही नथ, टिकली, सुंदर अशी गळ्यातली, कानातली असं घालूनही तुळशीचं व्यवस्थित सजावट करू शकता. शक्य असेल तर मोठी तुळस असेल, तुमचं तुळशी वृंदावन दारात असेल तर त्यालाही आपल्याला छान अशी साडी नेसवता येते. तशी ही साडी नेसवून अगदी नवरीच्या रूपात तुळशीला आपण सजवून घ्यायचं आहे. तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं बघा. कुठल्याही पूजेमध्ये तुळशीपत्र अर्पण केलं जातं. एखादा नैवेद्य जरी दाखवायचा असेल तर त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवल्याशिवाय तो नैवेद्य देवही ग्रहण करत नाहीत. इतकं पवित्र असं तुळशी मातेला मानलं गेलेलं आहे. त्यामुळं तुळशीची व्यवस्थित पूजा करून घ्यायची, तिची ओटी भरायची. खण, नारळ, त्याच्यानंतर शृंगाराच्या वस्तू आणि आपण ओटीसाठी जे काही साहित्य वापरतो त्यानं आपल्याला तुळशी मातेची ओटी भरायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही छान अशी सजावट करू शकता, दिवे लावू शकता, पणत्या लावू शकता, धूप, दीप, अगरबत्ती लावायची आणि त्याच्यानंतर आपण मनोभावे देवीला प्रार्थना करायची. आणि तुमच्या घरात दिवाळीसाठी जो काही फराळ केलेला असेल, जर तो उष्टा झालेला नसेल, बाजूला ठेवलेला असेल तर त्या फराळाचाही नैवेद्य या दिवशी देवाला दाखवला जातो. आणि जर तुमच्याकडे सगळं काही उष्ट झालेलं असेल, तुम्ही ते दाखवणं शक्य नसेल तर 5 फळांचा नैवेद्य दाखवा. तोही शक्य नसेल तर कोणतीही वस्तू जी तुमच्या घरी सगळ्यांना आवडते अशी गोडाधोडाची एखादी वस्तू करून तर त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालू शकतं. तुमच्या ऐपतीप्रमाणे ज्या पद्धतीनं तुमच्या घरी केलं जातं अशा पद्धतीचा नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवू शकता. भगवान विष्णू हे 14 दिवस योग निद्रेतून उठल्यानंतर त्यांचं आपण तुळशीशी विवाह लावून देतो. तुळशीला हरिप्रिया, विष्णुप्रिया असंही म्हटलं जातं. भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीला अत्यंत महत्त्व आहे. तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना वाहिलं जातं तेव्हाच त्यांच्यापर्यंत आपली पूजा, आपण केलेली भक्ती ही पोहोचत असते. म्हणजे त्यांचं नातं कसं असेल याच्यावरूनच तुम्हाला समजतं. तर आपल्या संसारातही असाच गोडवा निर्माण व्हावा म्हणून आपण तुलसी विवाह हा घरात साजरा केलाच गेला पाहिजे. अशी छान पूजा मांडणी झाल्यानंतर जे उपरणं असतं तर ते दोघांच्या मध्ये धरायचं आणि 5 किंवा 7 मंगलाष्टका म्हणून तुम्ही तुलसी मातेचा आणि भगवान विष्णूंचा विवाह सोहळा हा लावून देऊ शकता. ज्या घरात लग्न होण्यासाठी अडचणी आहेत, काही प्रॉब्लेम आहेत, त्यांनी तर या दिवशी तुळशी मातेची मनोभावे पूजा करून तिच्याकडून आशीर्वाद घ्यायचा. कारण या तिथीपासूनच लग्नसराई सुरू होत असते. तुळशी विवाह केल्यानंतरच लग्नांचे विवाह, बारशाचे मुहूर्त, लग्नाचे मुहूर्त हे चालू होत असतात. त्यामुळं हे करणं त्यांना अतिशय गरजेचं असतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. माझे नवनवीन व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि जर तुम्हाला हाईप ऑप्शन दिसला तर हाईप ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.